ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. दोन मित्र असतात, खूप श्रीमंत असतात, खूप पैसे असतात त्यांच्याकडे. एक दिवस ते दोघेही आपल्या गुरुला भेटायला जातात आणि गुरुंना विचारतात, गुरुजी आम्हाला ना काहीतरी दान करायचं आहे, डोनेट करायचं आहे, काय करू आम्ही? तेव्हा गुरुजी म्हणतात, अन्नदान करा, गरिबांना अन्न खायला घाला. आणि हे ऐकल्यावर ते दोघेही लगेच दुसऱ्या दिवशी गावाला जातात आणि गरिबांमध्ये अन्नदान करून येतात आणि लगेच आपल्या गुरूंनाही भेटायला येतात. जेव्हा ते आपल्या गुरुजींना भेटायला येतात तेव्हा गुरुजी दोघांपैकी एकाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, अरे वा, तू खूप छान कार्य केलं आहेस, अन्नदान करून आलास, गरिबांचं पोट भरून आलास, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. हे ऐकल्यानंतर दुसऱ्याला खूप राग येतो. तो म्हणतो, गुरुजी अन्नदान फक्त त्याने नाही, मी पण केलं. तेव्हा गुरुजी त्याला विचारतात, नक्की तू अन्नदान केलंस का? तेव्हा तो म्हणतो, हो हो गुरुजी, तुम्हाला माहितीये, काल मी गावाला जाऊन 50 लोकांना जेवण देऊन आलो. मी स्वतःच्या हाताने वाढले त्यांना. ती लोक तर माझे पाय पडत होते, माझ्या नावाचा जय जयकार करत होते आणि त्यांच्यासोबत मी माझे फोटो पण काढून घेतले. बघा, उद्याच्या पेपरमध्ये माझे फोटो पण असतील. हे ऐकल्यानंतर गुरुजी म्हणतात, अरे म्हणूनच तर मी म्हटलं की तू खरंच अन्नदान केलंस का? तू जाऊन त्यांना अन्न तर दिलंस, पण त्या अन्नाच्या बदल्यात तू त्यांच्याकडून प्रशंसा करून घेतलीस. तुला पॉप्युलॅरिटी मिळाली, तू एकदम प्रसिद्ध झालास, तुझं नाव झालं, फोटो काढून घेतलेस. मग ते दान कसं झालं? आणि म्हणूनच जेव्हा आपण दान कोणतीही अपेक्षा न ठेवता करतो तरच ते श्रेष्ठ दान मानलं जातं.